नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 30 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि तुमच्याही हरभऱ्यांना झालेला असतील. ज्या शेतकऱ्यांनी 12 नोव्हेंबरला हरभरा पेरणी केलेला आहे, तर आज 11 डिसेंबर आहे. 30 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आता आपल्याला 30 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर आता सोमवारचे नियोजन कसे? तर शेतकरी मित्र कमेंट करतात की बा दुसरी फवारणी कोणती घ्यावी, दुसरं पाणी केव्हा द्यावे. तर बघा, मी पहिलं पाणी दिलं 3-3 तासाचं. आपण 12 नोव्हेंबरला हरभऱ्याची पेरणी केली, जाकी 9218 आणि 12-32 एक बॅग एकरी खत दिलं आणि एकरी चना पेरला आपण 30 किलो. तर पहिलं पाणी दिलं 3 तासाचं. नंतर फवारणी केली, टिल्ट मारलं, बुरशीनाशक, इमॅमॅक्टिन आणि 28-28 खताची फवारणी केली. नंतर पुन्हा 2-2 तासाचं पाणी दिलं. नंतर अजून पुन्हा फवारणी केली. म्हणजे 4-5 दिवसांनी लगेच दुसरी फवारणी केली, कारण की आपल्या हरभरा पिकात मर होती. म्हणजे हरभरा मरायचा तो. पहिल्या फवारणीत काही कंट्रोल झाली नाही, म्हणून दुसरी फवारणी लगेच केली. तर त्या दुसऱ्या फवारणीत आपण जे काही इसाबियान फवारणी केलेली होती, तर त्याचा आज आपल्याला फायदा झालेला आहे. कारण की बघा, दुसरं पाणी मी जेव्हा दिलं तेव्हा त्याची वाढ व्हावी आणि फुल धरावं. 30-35 दिवसात चांगलं फुल धरावं. तर आज आपल्या हरभऱ्याला कळी सुटलेली आहे. आजच्या तारखेत 30 दिवस पूर्ण झाली ना कंप्लीट. तर फुलाची कळी धरलेली आहे. इथून आता 10 दिवसात आपल्या शेतामध्ये फुल दिसणार, बऱ्यापैकी फुल दिसणार. तर बघा, मी दाखवतो तुम्हाला. तर आता हे आपला हरभरा आहे बघा. तर आपण कळी बघितली होती आता फुलाची. तर हे बघा, आता आपण इथे बघूया ह्या हरभऱ्याला आहे का. तर समोरच्याला बघू, म्हणजे एकट दुक्कट सुटलेली आहे, असं पूर्ण शेतात नाही सुटलेली आहे. हे बघा, हे कळी आहे. हे बघा, हे 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 बघा, हे फुलाची कळी आहे. आता याला फुल येणार बघा, म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. तर आता सुरुवात झाली आहे. तर आता समोरचे नियोजन कसे बघा. ज्या शेतकऱ्यांनी पहिलं पाणी दिलं, आता दुसरे पाणी 35 ते 40 दिवसात आपण दुसरे पाणी द्यायला काही हरकत नाही. कारण की योच कालावधी असतो. ज्या शेतकऱ्यांनी पहिलं पाणी दिलेलं आहे, तर पहिलं पाणी दिल्यापासून तिथून म्हणजे 30 दिवसांनी, 30-35 दिवसांनी फुलावर हरभरा सुटतो. मी दाखवलेला आहे. कळी सुटायला सुरुवात झाली. आता इथून 10 दिवसात आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला शेतात फुल दिसणार. तर आता इथून तुम्ही पाणी द्या, भरपूर पाणी द्या. जसं बघा, मी म्हणतात 2-2 तासाची शिप दिलेली होती, तर वरची ओल पूर्ण सोकलेली आहे बघा आहे. आणि आपण इसाबियांची फवारणी केली, तर हरभऱ्याची वाढ पण झालेली आहे बघा. आपला सुया काही जास्त मोठा नाही आहे, 15 इंचीचा सुया आहे. हरभऱ्याची वाढ बघा. आता इथून 10 दिवसात ह्या चांगल्या प्रकारे हरभरा वाढणार आणि सुया पण बऱ्यापैकी झाकणार बघा. हरभऱ्याची वाढ बघा. तर आता काय करायचं आहे आपल्याला, पाणी द्यायचं आहे भरपूर. आपली जमीन पाहून, आपली जमीन काळी असेल तर 3 तासाची शिप, मुरमाटी थोडीशी मुरमाटी असेल तर 4 तासाची, तुम्ही 4 तासाची शिप देऊ शकता. कारण की या कालावधीमध्ये पाणी भरपूर पाहिजे आणि हाच तो कालावधी असतो, पिरियड असतो. एकदा हरभरा फुलावर सुटला की त्याची वाढ होते. अगोदर झाली का, आता महिनाभर वाढला का हरभरा, धीरे धीरे वाढला. तर आता बघा, जसा तो फुलावर सुटला का नाही, इथून महिन्याभराने पूर्ण शेत झाकून जाणार. पूर्ण सुया तुमचा 18 इंचीचा सुया असेल, 15 असेल, 16 असेल, नाही का, पूर्ण सुया झाकून जाणार. 2 फुटाचा जो सुया असेल तो दिवस जास्त घेणार, वाढायला टाइम लागतो. तर पूर्ण सुया तुमचा झाकून जाणार आणि याच तो पिरियड असतो भरपूर पाणी देणे. कारण की शेवटपर्यंत ओल पुरली पाहिजे. नंतर मधात जर पाण्याची आवश्यकता पडली
तर आपल्याला पाणी द्यायला थोडासा त्रास होतो. तर त्याच कारणाने आता पहिले पाणी देणे, दुसरं पाणी भरपूर देणे. कारण की या अवस्थेमध्ये भरपूर पाणी पाहिजे पिकाला, हरभऱ्याला. फूल धरून वाढ होते, घाटे पण पकडतात आणि घाटे भरतात, घाटेमध्ये जीव पण पडतात. 3-4 हे प्रक्रिया चालू राहतात. पहिले आता कोणती प्रक्रिया चालू होईल, कळी धरणार, फूल येणार, फुलाचं रूपांतर जे काही पहिलं फुल आलं ते घाटे पकडणार. आता फूल येणे, घाटे पकडणे, वाढ होणे हे सगळी प्रक्रिया एकसाथ होते. तर म्हणून याच नियोजनामध्ये भरपूर पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला. आणि पाणी दिल्यानंतर लगेच बुरशीनाशकाची फवारणी करणे. कारण की आता बघा, आता आपला हरभरा कसा आहे, वाढलेला आहे. जेव्हा आपण तुषार सिंचनने पाणी देऊ तेव्हा हरभरा कसा होतो, ह्या जो हरभरा आहे, ह्या वाढलेला हरभरा आहे बघा, ह्या हरभरा नाही का असा असा पडतो खाली पाण्याने, लवचिकपणा येते याच्यावर. तर ह्या असा झोपला की हे पानं एकामेकाला चिपकतात आणि थंडी पण पडत आहे. तर काय होते, बुरशी येते. बुरशी आली की हे पानं सडतात आणि पानं सडले की प्रकाशाची क्रिया कमी होईल, तर वाढ होणार नाही, फूल सडणार नाही, काय खराब होते हरभरा, काळपट पडतो. तर यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी आवश्यक आहे. ताबडतोब ताबडतोब फवारणी घ्यायची. आणि तुम्ही दुसरी आता फवारणी, ज्या शेतकऱ्यांची दुसरी फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही इसाबियान फवारू शकता. कारण की इसाबियाननी मुळाची वाढ होते, हरभऱ्याची वाढ होते आणि फूल धरणा पण सुटते, कडी सुटायला मदत होईल आणि वाढेल, फूल धरून वाढेल, तो जेवढं फूल लागेल. जसं मी दुसऱ्या फवारणीमध्ये इसाबियान फवारलेला आहे, त्याचा आज रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे 30 दिवसातच आपल्याला कडी हरभऱ्याला दिसली आहे. बघा आता ह्या चना वाढीला लागलेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. असं आता मी निंदन करणार आहे आता ह्या 1-2 दिवसात. कारण की आता फुलावर सुट्ट हरभरा आपला आता 10 दिवसात बऱ्यापैकी आपल्याला फुल दिसणार. आणि ह्या 10 दिवसात आपलं नियोजन झालं पाहिजे, निंदन झालं पाहिजे एक फेर. तर आपल्या हरभरा पिकामध्ये काही जास्त तणकट आहे नाही, पण कुठे कुठे जे काही असं सोयाबीनची झाडं निघालेली आहे बघा, तर हे निंदावंच लागेल, एक फेर निंदावंच लागेल. तर एक हलकं निंदन देऊन देणार आणि नंतर पुन्हा पाणी देऊन देणार. जसं आता 10 दिवसांनी इथून म्हणजे 35-40 दिवसाच्या फरकाने अजून का आपला हरभरा कढीवर प्रमाणात सुटायचा आहे, कमी प्रमाण आहे, याला फुल सुटू द्यायला लागेल काही ना काही. तर असं समोरचं नियोजन आहे माझं. आणि पाणी देऊन निंदन झाल्यावर पाणी झाल्यानंतर लगेच फवारणी. अडी तर काही आहे नाही. तर मी तुम्हाला दाखवलेच आहे की आपला हरभरा आता 30 दिवसात फुलावर म्हणजे कळी सुटलेली आहे. आता इथून 10 दिवसात म्हणजे आता आजची 11 तारीख आहे, 20 तारखेला आपल्याला आपल्या शेतात बऱ्यापैकी फूल दिसणार आहे. म्हणजे 17-18 तारखेलाच फूल दाखवणार मी तुम्हाला. बघा बऱ्यापैकी फूल दिसणार. तुमच्याही हरभऱ्याला फुल कळी आली असेल, फूल सुटले असेल नाही का. ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात हरभरा पेरला आहे त्यांच्या हरभऱ्याला फूल पण आहे आणि काही घाटे पण लागलेले असतील होते. तर बघा कुठे कुठे आपला हरभरा पतला आहे. तर यावर्षी थोडीशी उत्पन्नात कमी जास्त फरक होऊ शकते. कारण की हरभरा आपला बऱ्यापैकी इकडे पण झाडाची संख्या कमी झालेली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. पण आता बघूया आता आपण समोर नियोजन. आता समोरचं वातावरण कसं राहील, काय राहील नाही का. कारण की यावर्षी मररोग जास्त होते आपल्या शेतामध्ये, तर उत्पादनात थोडीशी कमतरता राहू शकते. कारण की झाडाची संख्या कमी झालेली आहे. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं. तर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा, काही चुकलं असेल तर सांगा. कारण की मी माझा अनुभव शेअर करत असतो.
आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.